पुण्यामध्ये धनंजय मुंडे यांची जाहीर प्रचार सभा सुरू आहे। आपण पुन्हा एकदा जाऊया त्या प्रचार सभेत। आज पुणेकर बंधू भगिनींना या बानेरच्या सभेत मला प्रश्न विचारायचा आहे। 2014च्या लोकसभेच्या निवडणुकीत मोदी साहेबांनी आपल्याला सांगितलं होतं, टीव्हीवर जाहिरात दिली होती, बहुत हो गई महंगाई की मार, अब की बार या गोंधून आता मोदी सरकार। महागाई कधी दाखवली? ज्या वेळेस सिलेंडर 400 रुपये होतं त्यावेळेस भाजप म्हणत होतं या देशात महागाई आहे। ज्या वेळेस 65 रुपये किलो तूर डाळ होती त्यावेळेस भाजप म्हणत होतं महागाई आहे। ज्या वेळेस 50-52 रुपये पेट्रोल डिझेलचे भाव होते त्यावेळेस भाजप म्हणत होतं महागाई आहे। आणि आज एवढी महागाई असताना भाजपचा कुठलाही नेता पुढे येऊन महागाई वाढली म्हणत नाही। अरे आपण तरी कसे आहोत? मोदींच्या भाषणात एवढे रमलोत की 400 रुपयाचं सिलेंडर 700 रुपये झालं तरी आपल्याला कळालं नाही। त्यावेळेस आपल्याला महागाई वाटली नाही। 65 रुपयाची तूर डाळ 165 रुपये झाली, आपल्याला कळालं नाही। 50 रुपयाचं पेट्रोल 75 रुपये झालं, आपल्याला कळालं नाही। आता एवढी महागाई वाढली, या महागाईच्या बाबतीत चर्चा केली तर मोदी साहेब मन की बात मध्ये म्हणतात, मित्रों मैं अब इस भारत में भारत स्वच्छता अभियान के तहत 6 करोड़ शौचालय बनाऊंगा। मोदी साहब, मेरे जैसे एक युवा के मन में ये प्रश्न उठा है, आपने मांस खाने को बंदी की है, दाल इतनी महंगी है कि गरीब खा नहीं सकता, पेट्रोल डीजल इतना महंगा है कि महंगाई बढ़ गई है, हमारे खाने के लाले पड़े हैं। एक तरफ हम खाने के लिए मोहताज है और मोदी साहब आप बोल रहे हो कि 6 करोड़ शौचालय बनाएंगे। कम से कम ये तो बताओ, खाएगा इंडिया तो ही तो जाएगा इंडिया। किती मूर्खात बनवायचं याचं पारितोषिक जगाच्या पातळीवर जर ठेवलं आणि पक्ष निवडला तर ते फक्त भारतीय जनता पार्टी सापडेल। भावानो, या पाषाण सुतारवाडी या सुसरोडच्या सभेमध्ये मी आज आपल्या सगळ्यांना एवढीच विनंती करायला आलो आहे की आज भाजप शिवसेना ज्या पद्धतीने त्यांचं भांडण चालू आहे, शिवसेना म्हणतीये की भाजप आता हा गुंडांचा पक्ष झाला आहे, भाजप म्हणतंय की शिवसेना खंडणीखोर आहेत। अरे भाजपवाल्यानो, शिवसेना खंडणी आज गोळा करतायत का? तुम्हाला आज खंडणीखोर दिसतात? आणि या शिवसेनेवाल्यालाही भाजप गुंडांची पार्टी आज लक्षात आली। आज तर भाजपनी असे दरवाजे उघडे ठेवलेत की बघायचं काम नाही। कुणी या आणि भाजपमध्ये येऊन पवित्र व्हा। आता येरवड्या जेलमध्ये कैदी सुद्धा चर्चा करू लागलेत। मला एक जेलर म्हणला, साहेब 2 कैदी अशा पद्धतीने चर्चा करत होते। एक कैदी म्हणला, अरे फार पाप केलं आपण जीवनात, फार लोकांना त्रास दिला, आता जेलमधून बाहेर पडल्या मी काशीला जाणार, काशीला जाऊन गंगेमध्ये नाहून पवित्र होऊन येणार, पुन्हा हे सगळे धंदे बंद करणार, चांगलं जीवन जगणार। दुसरा कैदी त्याला म्हणला, अरे कशाला एवढी उठाठेव करतोस? जेलमधून बाहेर पडल्या भाजपमध्ये जा, ऑटोमॅटिक पवित्र होऊन जाशील। आज या पुण्याला काय पाहिजे? या ठिकाणी या प्रभागामध्ये आपल्याला काय पाहिजे? जे आज उमेदवार उभे केलेत, बाबूराव चांदेरे साहेबांसारखे, विद्याताईंसारखे, प्रमोद सेठ सारखे, हे आपले जे उमेदवार आहेत हे प्रामाणिकपणे इमाने इतबारे तुमची सेवा करतायत। मी तर बाबूरावजींना अनेक वर्षापासून ओळखतो। मी तर त्यांचे अनेकदा इथं येऊन सुद्धा आभार मानले की ज्या वेळेस मराठवाड्यात दुष्काळ पडला, ज्या वेळेस मराठवाड्यावर संकट आलं,
आणि मराठवाड्यातला माणूस पोट भरायला या पुण्यात आला, या पाषाणमध्ये आला, त्यावेळेस या पाषाणकर, या सुसरोडकरांनी, या सुतारवाडीकरांनी आमच्या मराठवाड्यातल्या माणसाला एवढं सांभाळलं, त्याची जाणीव आम्ही कधीच विसरू शकत नाहीत, हे मनापासून मी या ठिकाणी सांगतो. अरे आज आमचा माणूस मराठवाड्यातला आला, पुणेकर